नांदेड शहरात गँग वॉरमध्ये 3 दिवसात 5 जणांची हत्या झाल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. खुद्द पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मध्यरात्री दुचाकीवरून नाईट पेट्रोलिंग करतायत. नांदेड शहरात गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. छोटे मोठे दादा तयार झाले असून त्यांच्याकडून गुन्हे घडतायत. त्यात गेल्या आठवड्यात 3 दिवसात गँग वॉरमध्ये 5 जणांचा खून झाल्यानंतर शहरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. पण पोलिसांनी नांदेड शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात केली आहे. एकट्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रात्रीच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 25 सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींची तब्बल 5 किलोमीटर मुख्य रस्त्यावरून धिंड काढण्यात आली. स्वतः पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मध्यरात्रीनंतर दुचाकीवरून शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातून नाईट पेट्रोलिंग करतायत. या नाईट पेट्रोलिंगमधून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींना ताब्यात घेतले जात आहे. यापुढे नांदेड शहरात नाईट पेट्रोलिंग आणि सरप्राईज पेट्रोलिंग नियमित सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. व्हिजिबल पोलिसिंगसाठी दुचाकीवरून आपण नाईट पेट्रोलिंग करत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. आमचे लोकांना सुद्धा आणि आमचे स्टाफला सुद्धा की आपण बाईक पेट्रोलिंग जे सर्वात इफेक्टिव्ह पेट्रोलिंग आहे, गल्लीगोळामध्ये आपण जाऊन पेट्रोलिंग करू शकतो. म्हणून आमचे जे स्ट्रीट सेफ्टी पथकचे चार्ली आहे, जवळपास 18 चार्ली आपण सिटीमध्ये ठेवतो आणि तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनच्या 4 ते 5 बीट मार्शल आहे. आणि जर हा इफेक्टिव्हली पेट्रोलिंग किंवा रोडवर व्हिजिबल पोलिसिंग केला तो बरेच इफेक्ट पडणार. तो आज एक मेसेज आमचे स्टाफसाठी आमची इंटरनल पण आहे की जे काही आम्हाला मीडियम भेटलेला आहे, 4 चाकी असो, मोबाईल असो किंवा मोटरसायकल पेट्रोलिंग, व्हिजिबल पोलिसिंग आमची चांगली आणि इफेक्टिव्ह असली पाहिजे. जर हा चांगली झाली तर लोकांमध्ये एक दिसतो की हा पोलीस आहे ग्राउंडवर आणि गुन्हेगारला सुद्धा दिसतो की पोलीस आहे. तो दोन्हीमध्ये फायदा होतो. हा एक मेसेज होता. आणि मला पण एक अवेअरनेस असतो की हा कोण गल्लीमध्ये जास्त प्रॉब्लेम आहे. आपण गाडीवर जातो तो लगेच पडून जातो, लोक मला दिसत पण नाही. पण मी सिनियर ऑफिसर जर स्वतः ग्राउंडवर 2 व्हीलरवर प्रत्येक गल्लीगोळा एक दिवशी कव्हर केला तो आम्हाला पण थोडा जास्त आयडिया आणि थोडासा जास्त इमॅजिनेशन येतो की कोणत्या गल्लीमध्ये काय प्रॉब्लेम आहे. फॉर एक्झाम्पल आज मी अरुणोदय नगर गेला, कनाल रोड कव्हर केला, पीरबुरांचे गल्ली एकदम आतमध्ये जाऊन पाहिला की हा काय प्रॉब्लेम आहे तिथे आणि कसं आपण अजून जास्त इफेक्टिव्ह पेट्रोलिंग करू. तो एक मला वाटतो स्टाफसाठीच आज मोटरसायकलवर मी फिरलो की आम्ही सर्व सोबत आहोत. जसं आपण म्हणतो ऑल बूट्स ऑन द ग्राउंड, की सर्व आम्ही ग्राउंडवर आहोत. रात्री असो दिवसा असो, देर इज नो सिनियर ऑफिसर और ज्युनियर ऑफिसर्स. आम्ही सर्व सोबत चांगला जर आपण ग्राउंडवर पोलिसिंग केला तर नक्कीच इफेक्ट होईल. घटना होऊ शकतो आज पण, कल उद्या पण जर आपली पोलिसिंग चांगली असेल आणि बेसिक पोलिसिंगवर आपण फोकस करू तर नक्कीच पब्लिक परसेप्शन पण इम्प्रूव्ह होईल. सर, विशेषतः रात्री बेरात्री जे मुलं फिरतात त्यांच्याकडून क्राईम होत असतो आणि ही जी पेट्रोलिंग सुरू आहे ती कंटिन्यू राहणार आहे का? आणि नांदेडकरांसाठी रात्री फिरणाऱ्या टवाळखोरांसाठी काय आव्हान आहे? हा रे, ते 100% हा कंटिन्यू आम्ही ठेवणारच. जे शॉप्स क्लोजिंग असो, अननेसेसरली शॉप्स किंवा हॉटेल्स ओपन ठेवणे आणि त्यामध्ये गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जाऊन रात्रभर बसणे आणि दुसऱ्याला त्रास देणे, हा आपण सिटीमध्ये चलू देणार नाही. आणि 100% व्हिजिबल पोलिसिंग आणि रात्रीमध्ये इफेक्टिव्ह पेट्रोलिंग आम्ही कंटिन्यू ठेवणार. दुसरी गोष्टी आहे की जे सराईत गुन्हेगार त्यांची चेकिंग करण्याची एक जी पद्धत आहे की आपण रात्री बेरात्री सरप्राईज नाकाबंदी करतो, कॉम्बिंग करतो, कधी रात्री करतो कधी सकाळी करतो आपण. तो हा सरप्राईज कॉम्बिंग आणि चेकिंग ऑपरेशन पण सतत आपण कंटिन्यू ठेवणार. नागरिकांना काय आव्हान असेल? नागरिकांना आव्हान करणार की वेळेवर जर अननेसेसरली रात्री बेरात्री फिरण्याचे नुकसान आहे, फायदा काही नाही. आणि पेरेंट्सला मी सुद्धा आवाहन करणार की तुम्ही पण थोडासा तुमचे जे आहेत मुलं आहेत त्यांच्यावर सुद्धा लक्ष द्या की कुठे फिरत आहे. त्यांना विचारला पाहिजे. क्वेश्चन जर तुम्ही सुद्धा फक्त केला की कुठे तुम्हाला काय गरज आहे इतके रात्री जाण्याची, तो बरेच इफेक्ट असणार. की हा रात्री एक मित्रसोबत अननेसेसरली इकडे तिकडे फिरणे, मूव्ही जाणे, हॉटेलवर जाऊन बसणे किंवा चौकवर असंच जाऊन उभे होणे, ते पेरेंट्स आणि आजूबाजूचे लोकांना सुद्धा हा एक जबाबदारीची भान असली पाहिजे आणि त्यामध्ये आम्ही पण कॉन्ट्रीब्यूट करणार. ओके.